सांगाल ताई? नमस्कार, माझे नाव प्रियंका अभिजित मोरे, देहू नगर पंचायत नगरसेविका। आता हा जो देखावा आम्ही केला आहे ते पूर्वीचे देहू आणि आत्ताचे देहू, असं देहूचं रूपांतर नगरपंचायतीत जेव्हा झालं, देहू ग्रामपंचायतीचं रूपांतर जेव्हा नगरपंचायतीत झालं त्यावेळेस काही मूलभूत समस्या होत्या आणि त्या समस्या अशा होत्या की रस्ते, ड्रेनेज, पाणी, परत कचऱ्याचे नियोजन हे सगळं असं व्यवस्थित नव्हतं। त्यावर आम्ही मूलभूत म्हणजे ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्यावर आम्ही जास्त लक्ष दिलं। त्यामुळे आता महिलांना पाणी आणायला विहिरी, नदी अशा ठिकाणी जावं लागायचं, पण आता घरोघरी नळाचे कनेक्शन असल्यामुळे ते पाणी सहजतेने आणि चांगल्या क्वालिटीचे पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही केला। त्यानंतर रस्ते पूर्वीचे रस्ते खड्डे किंवा अशा नादुरुस्त झालेले रस्ते असे होते, तर ते रस्ते आता काँक्रिटीकरण करण्यात आले। आणि आता आपण जे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी उभारली आहे, त्या पाण्याच्या टाकीमुळे सगळ्यांना घरोघरी पाणी पोहोचतंय। त्यानंतर पहिलं आपलं पूर्वीचे जे देहू होतं ते एकदम छोटंसं असं होतं देहू आणि त्यात भरपूर समस्या होत्या। कचऱ्याचं जे नियोजन होतं ते व्यवस्थित नव्हतं। आता जसं देहू नगर पंचायत आली आहे तसं आपण कचऱ्याचं नियोजन व्यवस्थित केलंय आणि ओला कचरा, सुका कचरा असे वेगवेगळे घरोघरी घेतले जातात आणि त्याचंही नियोजन चांगल्या पद्धतीने केले। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्फत भरघोस असा निधी सुनील अण्णा शेळके यांनी आम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे एवढी डेव्हलपमेंट देहूची झाली आहे हे मी सांगू शकते। असे म्हणतात ना, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा। अशा या महाराजांनी जे अभंग लिहून ठेवले त्याचप्रमाणे आमच्या अण्णा आहेत। त्यांनी रंजले गांजले जे लोक आहेत त्यांना जवळ केले, परत त्यांना काय समस्या आहेत, त्यांच्या शैक्षणिक समस्या असू द्या, गरजू लोकांच्या समस्या असू द्या, कुणाच्या हॉस्पिटलच्या समस्या असू द्या किंवा गरीब विद्यार्थी असू दे, प्रत्येक क्षेत्रातील लोकांना अण्णांनी जवळ केलं। त्यांच्या अडचणी समजून त्यांना त्या पूर्ण कशा करण्याचा असे प्रयत्न केलेत अण्णांनी पूर्ण करण्याचे त्यांच्या गरजा। तसेच जेव्हा अण्णांनी निधी दिला कोणतेही मनात असं ठेवलं नाही, त्यांनी असा भरघोस निधी देहू नगर पंचायतीसाठी दिला आणि त्यांच्या मार्फत आम्ही हे चांगले रस्ते, ह्या परत ड्रेनेजच्या सुविधा, लोकांना पाण्याची स्वच्छ पाण्याची सुविधा हे पुरवू शकलो। हा जो देखावा आम्ही केलाय पूर्वीचे देहू आणि आत्ताचे देहू, हे अण्णांनी आम्हाला दिलेल्या निधी मार्फत आम्ही त्याचं जुन्या देहूचं रूपांतर आत्ताच्या देहूमध्ये करू शकलो की त्यात लोकांना सगळ्या सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय। आणि हा देखावा पाहण्यासाठी आमच्या पंचक्रोशीतील सगळे लोक येऊन गर्दी केली आणि त्यांनाही हा देखावा खूप आवडला आणि प्रत्येकाने हा देखावा इतका बारकाईने पाहिलाय ना आणि कौतुक ह्या देखाव्याचे भरपूर कौतुकही केले। माझे नाव प्रियंका अभिजित मोरे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।